जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। त्रेतायां हनुमद्रामौ द्वापारे पार्थकेशवौ शिवसमर्थौ तु कलौ राष्ट्रधर्मस्य रक्षकौ। जय जय रघुवीर समर्थ राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। ओम नमस्कार। सर्व राष्ट्रधर्मप्रेमी, राष्ट्रधर्माभिमानी आणि राष्ट्रधर्म आचारदक्ष अशा जगदीश्वर मूर्ती असणाऱ्या श्रोत्यांना श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या वतीनं सादर जय रघुवीर। समर्थांचा राष्ट्रधर्म हा विषय गेले 18 दिवस आपण पाहत आहोत। मागच्या प्रवचनात म्हटल्याप्रमाणे आजचा समारोपाचा अध्याय असणार आहे की ज्यामध्ये समर्थांनी जो राष्ट्रधर्म सांगितला तो समग्रपणे पाहण्याचा संक्षिप्त रूपात आपण प्रयत्न करणार आहोत। राष्ट्रधर्म हा विषय अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत आहे हे सुज्ञ श्रोत्यांच्या नक्कीच लक्षात आलं असेल। राष्ट्र आणि धर्म याच्यामध्ये राष्ट्र ही संकल्पना नेशन या अर्थाची नसून ती पाश्चिमात्यांकडून आपण आयात केलेली नसून आपली स्वतःची आहे हा मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे। ॲब्स्ट्रॅक्ट कम्युनिटी, इमॅजिनरी कम्युनिटी असे त्याचे अर्थ नाही आहेत। तर राजते तद राष्ट्रम, जे स्वतःच्या ऐहिक आणि पारलौकिक अशा दोन्हीही वैभवाने विश्वामध्ये चमकते त्याला राष्ट्र असं म्हणतात, अशी त्याची व्याख्या आहे। आणि धर्म म्हणजे जो सगळ्यांना धारण करतो आणि ऐहिक आणि पारलौकिक ह्या दोन्ही उत्कर्षांप्रत व्यक्तिशः, कुटुंबशः, समाजशः, राष्ट्रशः आणि त्याच्या पलीकडं पूर्ण विश्वाला नेऊ शकतो तो धर्म आहे। म्हणून राष्ट्रधर्म हा आपल्या संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे, हे विसरता कामा नये। राजकीय सत्ता गेली म्हणजे राष्ट्र संपलं हे सत्य नसून जोपर्यंत राष्ट्रभावना जिवंत आहे तोपर्यंत राष्ट्रधर्म टिकून राहतो आणि ते राष्ट्रही राजकीय सत्ता नसतानाही टिकून राहतं। पण याचा अर्थ राजकीय सत्ता नसावी असा अर्थ नाही आहे। राजकीय सत्तेसहित ते असलं पाहिजे, पण राजकीय सत्ता ही केवळ एकमात्र अशी सत्य गोष्ट नाही आहे की जी राष्ट्रधर्माचा पर्याय बनू शकते। धर्मकारण किंवा देवकारण आणि देशकारण ह्या दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये आहेत। हा विषय आपण गेल्या प्रवचनांमध्ये पाहत आलेलो आहोत। वैदिक काळापासून राष्ट्रसंकल्पना, धर्मसंकल्पना कशी आहे ही आपण पाहत आलो आणि मुळात आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपली मूळ संकल्पना, आपल्या संस्कृतीची संकल्पना ही आधी आपण समजून घेतली पाहिजे आणि नंतर पाश्चात्यांकडून सध्या आयात केलेल्या ज्या काही संकल्पना आहेत त्याचं विश्लेषण केलं पाहिजे आणि मग त्या तराजूंमध्ये ठेवल्या पाहिजेत आणि तराजूचं कोणतं पारडं जड आहे हे लक्षात घेऊन त्याचा स्वीकार केला पाहिजे। मला पूर्ण विश्वास आहे की तटस्थपणे जर आपण या दोन्ही गोष्टींकडे पाहिलं तर आपली जी राष्ट्रधर्माची संकल्पना आहे ती जास्त प्रगल्भ आहे हे सुज्ञ लोकांच्या नक्कीच लक्षात येईल। आणि म्हणून हा राष्ट्रधर्म हा विषय आपण चिंतनासाठी गेल्या 18 दिवसांपासून घेतला। त्याचं चिंतन करत आपण समर्थांनी आणि शिवरायांनी कसं ते श्रेष्ठ कार्य केलं आणि त्यांच्या त्या महान कार्यामुळेच आज आपण हिंदू म्हणून घेऊ शकतो। महाराष्ट्र स्वतःला महाराष्ट्र या नावानं त्याला जे नाव सार्थ करणार आहे ते महाराष्ट्र पण त्यांनी आज पावे तो टिकवून ठेवलं
आणि इथूनही पुढं ते टिकवून ठेवावं असा प्रयत्न ह्या राष्ट्रधर्माच्या परिशीलनातून आपल्याला निश्चितच करता येणार आहे आणि तो आपण करायचा आहे. पूर्ण इतिहास पाहत पाहत त्याचे 3 टप्पे बघितले आपण. महाभारतापर्यंतचा काळ, त्यानंतर पाश्चात्यांची आक्रमणं झाली पण आम्ही आमचा देश, आमचा धर्म, आमची भूमी गमावली नाही तोपर्यंतचा 10व्या शतकापर्यंतचा काळ, आणि त्यानंतर 10व्या शतकापासून ते भारत स्वतंत्र होण्यापर्यंतचा काळ. ह्याचं आपण 3 टप्प्यामध्ये विश्लेषण केलं. 4था टप्पा आज सुरू आहे, स्वतंत्र भारत ज्याला आपण म्हणतो, 1947 सालानंतरचा आणि आजपर्यंतचा काळ. हा आपल्याला घडवायचा आहे आणि हा काळ, या काळातील वर्तमान आपण आहोत. आपण जर समर्थांनी सांगितलेला राष्ट्रधर्म, शिवरायांनी आचरलेला राष्ट्रधर्म जर पाळला तर पूर्वीचं जे गतवैभव आपलं आहे ते पुन्हा प्राप्त होईल आणि भारत हा विश्वगुरू या पदापर्यंत पोहोचेल, वैश्विक सत्ता, महासत्ताही होईल. याच्यासाठी दुसऱ्या कुठल्या प्रयत्नांची आवश्यकता नसून समर्थांचा आणि शिवरायांचा राष्ट्रधर्म आपण समजून घेतला पाहिजे आणि त्यानुसार आजच्या काळाला धरून तो राबवला पाहिजे. विकासाच्या संकल्पना काय असाव्यात, श्रेष्ठतेच्या संकल्पना काय असाव्यात, ह्या त्या राष्ट्रधर्माशी तुलना करून ठरवल्या पाहिजेत. पाश्चात्यांनी ज्या गोष्टींना श्रेष्ठ म्हटलं, त्यांनी ज्याला विकास म्हटलं, त्या विकासाच्या गोष्टी आहेत का हे नीट तपासलं पाहिजे. शोषण करून, या पृथ्वीचं शोषण करून विकास घडवायचा आहे की तिचं दोहन करून घडवायचं आहे हे नीट समजून घेतलं पाहिजे. या सर्व संकल्पना आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये पाहायला मिळतात. विश्वाचं सगळं लक्ष भारतीय संस्कृतीकडे आणि तिच्या श्रेष्ठत्वाकडे लागलेलं आहे आणि आम्ही मात्र अंधपणे पाश्चात्यांचं अनुकरण करत आहोत की जे ते टाकायला तयार सध्या आहे. याच्यासाठी हा राष्ट्रधर्म हा विषय आपण बघत आहोत आणि तो पाहता पाहता आपण समर्थांच्या काळापर्यंत आलो की ज्या महाराष्ट्रापुरता जर विचार करायचा झाला, समर्थांचा काळ आणि शिवरायांचा काळ हा 17व्या शतकातील काळ आहे. महाराष्ट्रावरती आक्रमणं सुरू झाली ती 13व्या शतकामध्ये, 13व्या शतकाच्या शेवटी आणि 14व्या शतकाच्या सुरुवातीला महाराष्ट्र पारतंत्र्यात गेला. पण ज्ञानदेवादी महापुरुषांनी एक मोठी भक्तीची चळवळ उभी केली आणि त्या चळवळीमध्ये तळागाळातील लोकांपासून ते अगदी उच्चभ्रू लोकांपर्यंत आणि संस्कृतीच्या श्रेष्ठ स्तरावर असणाऱ्या लोकांपर्यंत ती भक्ती पोहोचवली. त्याचा परिणाम स्वरूप असा झाला की आम्ही आमचा धर्म टिकवू शकलो. त्याला पाठबळ एकनाथ महाराजांनी पुढं 16व्या शतकात दिलं. लोकांच्या चुकीच्या धर्माबद्दलच्या ज्या संकल्पना झाल्या होत्या त्या मोडून त्यांनी काढल्या आणि त्यालाच जोड 15व्या शतकामध्ये जो एक दत्त संप्रदाय पुढं आला, त्या संप्रदायाने विशेष करून आचार धर्मनिष्ठ लोक निर्माण करणं आणि ब्राह्मतेज जागृत करणं ह्याच्यावर त्यांनी भर दिला की जेणेकरून आपली संस्कृती टिकून राहील. आपल्या पूर्वजांचा अभिमान असेल, वेदांचा अभिमान असेल, शास्त्रांचा अभिमान असेल तर ह्या संस्कृतीला कोणीही नष्ट करू शकत नाही. हे लक्षात घेऊन त्या संप्रदायाने आपलं योगदान दिलं, जे आजपर्यंत देत आहेत आणि पुढेही देत राहतील. म्हणजे एका अंगाने भक्ती सुरू आहे, भगवंताबद्दलचं प्रेम, त्या अंगाने सर्व एकत्र येत आहेत. दुसऱ्या अंगानं आचार धर्माचा प्रभाव आणि त्याच्यामुळं पूर्वजांची अस्मिता जागृत करणं हा भाग. पण एवढं पुरेसं नव्हतं, त्याला जोड हवी होती ती प्रखर प्रतिकाराची. दुष्ट दुर्जनांना सहन करणं एवढाच राष्ट्रधर्माचा विषय येत नाही, तर त्यांना फेकून देणं, त्यांचा नाश करणं हा राष्ट्रधर्माचा महत्त्वाचा विषय आहे की जो तोपर्यंत होत नव्हता. संरक्षण होत होतं पण प्रतिकार होत नव्हता आणि तो प्रतिकार करण्यासाठीच भगवंतांनी समर्थ रामदास स्वामींची निवड केली आणि त्यांच्या माध्यमातून मुळातला स्वरूप नावाचा जो संप्रदाय आहे तोच पुढं
रामदास स्वामींच्या प्रभावामुळं रामदासी संप्रदाय किंवा समर्थ संप्रदाय म्हणून ओळखू येऊ लागला आणि त्या संप्रदायाने धर्मकारणही करून दाखवलं, म्हणजेच देवकारणही करून दाखवलं आणि राष्ट्रकारण किंवा देशकारणही करून दाखवलं. देवकारण आणि देशकारण हे या दोन्ही गोष्टी त्यांनी उत्तम पद्धतीनं करून दाखवल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुल पराक्रमामुळं, श्रेष्ठ ध्येयवादामुळं आणि अत्यंत निस्पृहतेमुळं, स्वार्थासाठी नव्हे तर देशासाठी मला राजा बनायचं आहे आणि हे राज्य तर शंभू महादेवाचं आहे, माझं नाहीच आहे, मी जणू काही भगवंताचा एक प्रतिनिधी म्हणून तिथं कार्य करतो आहे, या अत्यंत निस्पृह भूमिकेतून श्रेष्ठ शिवाजी महाराज रामरायांचीच भूमिका त्यांनी या कलियुगात बजावली आणि त्या माध्यमातून एक अद्भुत क्रांती करून दाखवली की ज्या वेळेला हा महाराष्ट्र 5 शाह्यांमध्ये विभागला होता आणि आता इथून पुढं स्वराज्य मिळणं हे अशक्य आहे असं जेव्हा मोठ्या मोठ्या लोकांना तेव्हा वाटत होतं, त्यावेळेला या महान ध्येयवादी युवकांनी एक अद्भुत असं कार्य करून दाखवलं. अद्भुताची कार्य करणे देणे ईश्वराचे असं समर्थांनी शिवाजी महाराजांबद्दल म्हटलेलं आहे आणि त्यांच्या मागं तत्वज्ञान उभं करणं, लोक उभे करणं, आवश्यक असणारं राष्ट्र शिक्षण, राष्ट्रधर्माचं शिक्षण लोकांना देणं, त्यांचा धर्मही टिकवणं, देशभक्तीही टिकवणं आणि प्रतिकाराचं बळ आणि सामर्थ्य देणं आणि ते स्वतः करून दाखवणं आणि स्वतःच्या लोकांकडून संप्रदायाच्याकडून करून घेणं, हे महान कार्य समर्थ रामदास स्वामींनी शिवछत्रपतींना पूरक होईल असं कार्य त्यावेळेला केलं. म्हणजेच मूळ वैदिक परंपरा जी ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज एकत्र आणून एक महान कार्य प्रकट करणं, हाच तो राष्ट्रधर्म आहे. महाराष्ट्र धर्म हा शब्द त्याचाही आपण विचार केला की मराठा शब्द, की मराठी जाणणारा प्रत्येक व्यक्ती की ज्याला या देशाबद्दल, या संस्कृतीबद्दल अभिमान आहे, आत्मीयता आहे, तो प्रत्येक व्यक्ती कोण आहे? मराठा आहे. आणि महाराष्ट्र म्हणजे महान असणारं हे राष्ट्र की जे महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातून सर्व देशाला प्रभावित करतं, तो महाराष्ट्र धर्म. स्वराज्य आणि सुराज्य एकत्र आणणं म्हणजेच रामराज्याची स्थापना करणं, हेच उद्दिष्ट या समर्थोपदिष्ट राष्ट्रधर्माचं आहे. आणि त्यांनी असा अद्भुत काही उपदेश केला की जो कलियुगामध्ये कुणाच्याही कडून घडला नाही, म्हणूनच त्यांना राष्ट्रगुरू अशी अत्यंत योग्य पदवी प्राप्त झाली. आणि राष्ट्रगुरू याचा अर्थ काय? जे राष्ट्र या सगळ्या जगाचा गुरु आहे, त्या भारत नावाच्या राष्ट्राचा जे गुरु आहे ते राष्ट्रगुरू आहे. जे राष्ट्र म्हणजेच भारत अख्ख्या जगाचा गुरु आहे, अशा राष्ट्राचे जे गुरु ते राष्ट्रगुरू, की जे फक्त अध्यात्म सांगत नाहीत, जे फक्त निवृत्तीवाद सांगत नाहीत, जे फक्त समाजशास्त्रही सांगत नाहीत, जे फक्त ऐहिकवादही सांगत नाहीत, या सगळ्यांना एकत्र घेऊन ते सांगतात. हे सगळं एकत्र करून ते सांगतात, ऐहिकही सांगतात आणि पारलौकिकही सांगतात, आध्यात्मिकही सांगतात, त्याचे स्तरही सांगतात आणि प्रत्येकाला पायरी पायरीनं तिथपर्यंत घेऊन जातात. जिथं प्रेम करायचं आहे तिथं प्रेम कसं करावं हेही शिकवतात. जिथं सहनशक्ती कशी सांभाळायची आहे तिथं सहनशक्ती सुद्धा शिकवतात. जिथं प्रतिकार करायचा आहे तिथं प्रतिकार करायलाही शिकवतात आणि जिथं मूलोच्छेद करायचा आहे, नाश करायचा आहे, देवद्रोही तितुके कुत्ते मारोनी घालावे परते नाश, जिथं नाश करायचा आहे तर नाशही कसा करायचा हे शिकवतात. सर्व स्तरांचं ज्ञान जे शिकवतात असे ते गुरु आहेत, ते राष्ट्रगुरू आहेत. सर्वांगीण स्वरूप त्यांचं आपल्याला दिसतं. त्यामुळं समर्थांचा राष्ट्रधर्म हा सर्वांगीण आहे. त्याच्यामध्ये हा पैलू आहे आणि हा नाही असं कुठेही सांगता येत नाही. सर्व अंगांना स्पर्श केलेला आहे. तिथं काव्यही आहे, तिथं संगीतही आहे, तिथं भक्तीही आहे, तिथं वैराग्यही आहे, तिथं तेजस्विताही आहे आणि तिथं नम्रताही आहे.
तिथं कोवळीकही आहे, मार्दवीही आहे आणि तिथं कठोरपणाही आहे. जिथं जिथं ज्या ज्या गोष्टीची जेवढी जेवढी आवश्यकता आहे तिथं तिथं ती गोष्ट त्या प्रमाणात करणं हीच ती शिकवण आहे, ती समर्थांची शिकवण आहे. आणि हा तो राष्ट्रधर्म आहे. आणि अशा पद्धतीने जिथं प्रतिकाराची आवश्यकता निर्माण झाली त्या ठिकाणी प्रतिकार करायला समर्थांनी शिकवलं. संघटित करण्याची आवश्यकता झाली समाजाला आणि लोकांना, त्या ठिकाणी संघटना निर्माण करण्यात आली. आजपर्यंत संघटित दुर्जन होत होते, विधर्मी होत होते, हिंदू लोक संघटित होत नव्हते आणि जेव्हा होत होते तेव्हा एकमेकांचे पाय ओढण्यासाठी होत होते गटागटाने. ते मोडून काढलं आणि समर्थांनी जिथं मोडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी, अख्ख्या भारतामध्ये जिथं मठांचा आणि मंदिरांचा आणि मूर्तींचा विध्वंस होत होता त्या ठिकाणी समर्थांनी सेतू हिमालय 1100 मठ काय स्थापन केले, तिथं श्रेष्ठ महंत काय नेमले आणि हजारो मारुतींची मंदिरं, देवीची आणि रामरायांची मंदिरं स्थापन केली आणि ती टिकवून दाखवली. आज मंदिर स्थापन केलं, उद्या दुसरीकडे स्थापन करतो, तोपर्यंत हे मंदिर मोडलं गेलं असं झालेलं नाही आहे. हे सामर्थ्य त्यांच्याकडे होतं, त्यांच्या लोकट संघटनेमध्ये होतं आणि त्यांच्या तपस्येमध्ये होतं. समर्थांनी सगळ्यात पहिल्यांदा लक्ष जर केलं असेल तर ब्राह्मण आणि क्षत्रिय या लोकांवर केलं. ब्राह्मणांचे कुठं दोष आहेत हे त्यांना दाखवून दिलं, क्षत्रिय कुठं चुकतात हे त्यांना दाखवून दिलं. तुमच्या दोघांचं हे कर्तव्य आहे, एकत्र येऊन राष्ट्रासाठी कार्य करायचं. ब्राह्मणांनी कारकुनकी करायची आणि लंछांकडून नोकरी करायची आणि पगार घ्यायचा आणि टोलेजंग घरामध्ये आणि वाड्यामध्ये राहायचं समर्थांनी अमान्य केलं. ब्राह्मणाची मुख्य दीक्षा मागितली पाहिजे, भिक्षा ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे. तुझं कार्य तप करणं आहे, तुझं कार्य अध्ययन करणं आहे, अध्यापन करणं आहे आणि भिक्षाटन करणं आहे. मोठ्या मोठ्या वाड्यांमध्ये राहणं हे तुझं काम नाही आहे. हे तू टाकलंस त्यामुळं देशावर अरिष्ट आलेलं आहे. स्वतः जागा हो, तेजस्वी बन, उपासना कर, भगवंताचे पाठबळ मिळव, राष्ट्रधर्म शिक आणि लोकांना शिकव. हे तुझं काम आहे. ऐशाराम करण्यासाठी तुझा जन्म नाही. आणि क्षत्रियांना सांगितलं तुमच्यामध्ये ताकद खूप आहे, बळही आहे, धर्मनिष्ठाही आहे, पण ती चुकीच्या दिशेनं वाहतीये. बाप मुलाची हत्या करायला पाहतोय, मामा भाच्याला मारायला पाहतोय. हे करू नका. सगळे संघटित व्हा आणि स्वराज्यासाठी लढा. अशा प्रकारचा देदीप्यमान उपदेश समर्थांनी केला आहे. आणि मग इतर समाजाला आणि सर्व समाजाला रामाची भक्ती शिकवली की जी एका बाजूला प्रेमही शिकवते सज्जनांवरती, स्वजनांवरती, आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी तीच भक्ती धनुष्यबाण हातात घ्यायला प्रवृत्त करते. असा दुहेरी पद्धतीनं राम आणि हनुमंताच्या माध्यमातून समर्थांनी एक मोठी सशस्त्र भक्तीची चळवळ असं आपण म्हणू शकू, ह्या पद्धतीनं ती केली. म्हणून काही लोक ह्या संप्रदायाला धारकरी असं म्हणतात. त्या वेळेला ज्या ज्या आवश्यकता निर्माण होतात भगवंत त्या लोकांना निवडून त्यांच्याकडून त्या प्रकारचं कार्य करून घेतो. महंतांची संघटना बांधली आणि महंतांकडून अद्भुत कार्य करून घेतलं. महंती सुखाची नाही, येथे दुःख अपारही असं सांगितलंय. दिवसभर धर्मकारण करायचं आणि रात्री गुप्त राजकारण करायचं, स्वराज्याला बातम्या पुरवायच्या, कुठली गतिविधी कुठं काय चालू आहे हे सांगायचं, आपल्याच लोकांना एकत्र करायचं, चांगल्या मुलांना निवडायचं, त्यांच्यावर योग्य संस्कार करायचे आणि त्यांना योग्य असेल अशा प्रकारचा उपदेश करून, गृहस्थ असेल तर गृहस्थी करण्यास प्रवृत्त करायचं. एखादा निस्पृह होण्यास योग्य असेल तर त्याला निस्पृह बनवून त्याच्याकडून देश आणि धर्माचं कार्य करून घ्यायचं. काही समुदाय करावा, ये विषयी आलस्य न करावा. आलस्य करिता जर आळस केला तर फार मोठा विनाश आहे. संप्रदाय वाढवा, योग्य लोकांना निवडा, त्यांना योग्य पद्धतीने प्रशिक्षण द्या, त्यांच्यामध्ये भक्ती पण वाढवा आणि त्यांच्यामध्ये बळ पण वाढवा. जिथं भक्तीचा प्रयोग करायचा आहे तिथं त्यांनी भक्ती करावी, पण जिथं बळाची आवश्यकता आहे, प्रतिकाराची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी प्रतिकारही त्यांनी करावा असं शिक्षण द्या. अशा पद्धतीनं हे कार्य केलं आणि त्यामुळं आज आपण
महाराष्ट्र म्हणून छातीठोकपणे अत्यंत गर्वानी, सार्थ गर्वानी अर्थात लोकांपुढे उभे राहू शकतो की आम्ही ते मराठी लोक आहोत की जिथं शिवाजी नावाचे राजे होऊन गेले, जिथं समर्थ रामदास स्वामी नावाचे एक राष्ट्रगुरू होऊन गेले, जिथं ज्ञानेश्वरादी तुकोबांसारखे महान संत सत्पुरुष होऊन गेले. ही वीरांची ही भूमी आहे आणि ही संतांची ही भूमी आहे. प्रश्न पुढचा आहे, आज आम्ही काय करतो आहोत आणि काय केलं पाहिजे. सर्व लोक फक्त एक मतदान करतात आणि आमचं राष्ट्रीय कार्य पूर्ण झालं असं मानतात. जे तेही करत नाही ते तर करंटेच आहेत. पण आपलं तेवढंच कार्य आहे का? विशिष्ट पक्षाला निवडून देणं आणि आमचं राष्ट्रीय कार्य संपलं असं होतं का? आपल्या राष्ट्राचा अभिमान कोण बाळगणार? माझा स्वार्थ पूर्ण होतोय एवढंच पाहायचं की या राष्ट्राच्या आवश्यकता पूर्ण केल्या जात आहेत हे पाहायचं. पुढच्या लोकांना राष्ट्रधर्माबद्दल कोण सजग करणार? मी स्वतः शिक्षित व्हायला पाहिजे आणि इतरांना शिक्षित केलं पाहिजे. विशेष करून पुढच्या पिढ्यांना शिकवलं पाहिजे योग्य दिशा कोणती आहे, कुठल्या दिशेनं जायचं आहे. म्हणून मला सर्व श्रोत्यांना सांगावंसं वाटतं की ज्यांना ज्यांना म्हणून या विषयाबद्दल कुतूहल होतं त्यांनी श्रवण केलेलं आहे. तो विषय जर आवडला असेल, आत्मीयतेचा वाटला असेल, तर त्या त्या लोकांनी हा विषय जाणणाऱ्यांकडे जावं आणि अधिक त्याचं ज्ञान करून घ्यावं आणि ते इतरांना सांगावं आणि शिकवावं. ही एक चळवळ निर्माण व्हायला पाहिजे. समर्थांनी ती त्या काळामध्ये त्यांच्या त्यांच्या महंतांच्या माध्यमातून केली, पण आपण या माध्यमातून ही पुढे नेऊ शकतो. योग्य माणूस निवडला पाहिजे की ज्याला राष्ट्रधर्म नीट कळलेला आहे, त्याचा वेदांशी संबंध आहे, त्याचा रामायणाशी संबंध आहे, महाभारताशी संबंध आहे, भारतीय इतिहासाशी संबंध आहे, या सर्व संस्कृतीबद्दल त्याला प्रेम आहे. असा मनुष्य हाच राष्ट्रधर्म समजू शकतो. म्हणून दासबोध असेल, समर्थांची स्फुट काव्य असतील आणि शिवरायांचं चरित्र असेल, ह्याचं परिशीलन करत करत आपण हा राष्ट्रधर्म आपल्यात मुरवूया आणि जेवढं काही समजलेलं आहे ते इतरांना शिकवूया. हे आपलं राष्ट्रीय दायित्व आहे असं समजूया. त्याच्यातच आपलंही आणि पुढच्या पिढ्यांचंही भलं असणार आहे. म्हणून मी सगळ्यांना या माध्यमातून आवाहन करतो की ज्यांनी ज्यांनी हे श्रवण केलं असेल त्यांनी त्यांनी या विषयाचा अधिक अभ्यास करावा, आत्मीयतेनं करावा, रामायण समजून घ्यावं, महाभारत समजून घ्यावं, त्याच्यातील राष्ट्रधर्म समजून घ्यावा. पुढे जे जे काही थोर राजे महाराजे झाले किंवा ज्ञानी लोक झाले त्यांनी कौटिल्य असतील, इतर राजे महाराजे असतील आणि समर्थ शिवराय तर आपले कायमचेच आहेत, ते तर आपल्या हक्काचे आहेत. सगळेच आपल्या हक्काचे आहेत, पण समर्थ शिवराय तर आपले आहेत अगदी. ह्यांच्याकडून ते समजून घेऊया आणि ते समजून पुढच्या पिढ्यांना आणि इतर लोकांना सांगूया. हे आपलं राष्ट्रीय दायित्व आहे असं मानूया. जेवढं शक्य आहे तेवढं जगण्याचा प्रयत्न करूया आणि इतरांना शिकवण्याचा प्रयत्न करूया. या माध्यमातून आपण हे श्रवण केलं. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. राष्ट्रगुरू जर भारत बनावा असं ज्यांना ज्यांना वाटत असेल त्यांनी त्यांनी अगदी मन लावून हा विषय पुन्हा अध्ययन करण्याची आवश्यकता आहे असं माझ्या थोड्या अध्ययनातून मला जाणवत आहे. मी तर अध्ययन करणारच आहे, पण इतरांनाही विनंती करतो की त्यांनीही ते करावं आणि इतरांना समजावून सांगावं. आपण हा विषय श्रवण केला याबद्दल मी सर्वांना वंदन करतो. माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ.